नाही कुणाच्या बापाच्या. प्रशासन मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद. सातपूर पिळगाव ते त्र्यंबकेश्वर या महत्वाच्या रस्त्याच्या रुंदीकरणाबाबत आता वाद निर्माण झाला असल्याचं पाहायला मिळत आहे. नाशिक महानगर विकास प्राधिकरण म्हणजेच NMRDA मार्फत या रस्त्यांचं रुंदीकरण करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र या मोहिमेअंतर्गत रस्त्यालगत 50 मीटर परिसरातील शेतकरी, रहिवासी आणि व्यावसायिकांना जमीन, गाळे आणि दुकाने सोडण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्यानं परिसरात प्रचंड संताप व्यक्त केला जातोय. काही दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे या भागातील शेतकऱ्यांची घरं उद्ध्वस्त झाली होती. आता शासनानं रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली उरलेली शेती, गाळे आणि घरं ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केल्यानं शेतकरी संतप्त झाले. या योजनेमुळे बाधित झालेल्या शेतकरी आणि व्यावसायिकांनी सातपूर पिळगाव परिसरात तीव्र आंदोलन केलंय. विकासाला आमचा विरोध नाही, मात्र योग्य मोबदला आणि न्याय मिळाल्याशिवाय आम्ही जमीन देणार नाही, असं यावेळी शेतकऱ्यांनी म्हटलंय. होत असताना हे त्र्यंबक हायवे याचं सुशोभीकरण होत असताना प्रशासन, शासन या गोष्टीची दखल घेताना दिसत नाही. या ठिकाणी शेतकरी आहे, शेतकरी देखील भूमिहीन होऊ शकतो. त्याचबरोबर छोटे मोठे जे व्यावसायिक आहे, आमच्यासारखे काही मूर्तिकार आहे, अनेक मूर्तिकार आहे, शिल्पकार आहे या त्र्यंबक परिसरामध्ये. पण शासनाचं हे जे धोरण आहे, सुशोभीकरणाच्या नावाखाली जो गरीब वर्ग आहे त्यांना विचारत न घेता यांची जी भूमिका आहे ती दडपशाहीची भूमिका आहे. आणि कुठेतरी कोणालाही विचारात न घेता शासन ज्या पद्धतीने या शेतकऱ्याला, या व्यावसायिकाला, या कामगाराला ज्या पद्धतीने वागवत आहे हे चुकीचं आहे. मी शासनाला अशी विनंती करू शकतो, शेतकऱ्याच्या माध्यमातून तसेच जे छोटे मोठे व्यावसायिक आहे, कामगार आहे, त्यांच्या माध्यमातून तुम्ही जी पण भूमिका घ्याल सर्वांना विचारात घेऊन घ्या. आणि त्याचबरोबर कोणाचंही नुकसान होणार नाही. आणि खरोखर अतिक्रमण करणारच असाल तर त्यांचा मोबदला देखील त्यांना मिळाला पाहिजे. अशा पद्धतीने सर्व ग्रामस्थांची, शेतकऱ्यांची, व्यावसायिकांची ही भूमिका आहे. धन्यवाद. यापूर्वी काही नोटिसा वगैरे दिल्या होत्या शासनाने यापूर्वी एक 15 दिवसापूर्वी, 10-15 दिवसापूर्वी एक नोटिसा दिलेल्या आहे, पूर्वकल्पना दिलेली आहे. पण ती पूर्वकल्पना देताना सुद्धा त्यांनी अलाउसिंग करून देखील सांगायला हवं होतं, जेणेकरून आता जो वर्ग भ्रमित झालेला आहे किंवा तो अचानकपणे तो टेन्शनमध्ये आलेला आहे, तर पूर्व सूचना देताना सर्वांना विश्वासात घेऊन द्यायला हवी होती. ते काही शासनाने केलेलं नाहीये. नोटिसा वगैरे दिल्या ठीक आहे, पण अशा पद्धतीने कारवाई होणार आहे. पोलिसांचा एवढा मोठा फौजफाटा येणार आहे. कुठेतरी इथं ग्रामीण वर्गातील जे आहे गावकरी, व्यावसायिक हे दहशतीच्या वातावरणात आलेले आहे. तर शासनाला एवढीच अपेक्षा आहे शासनाकडून आमची, का जे पण कराल ते विश्वासात करून घ्या. आणि ज्यांचे काही जमीन जात असेल, त्यांचे काही दुकानं जात, त्यांचा मोबदला त्यांना मिळाला पाहिजे. हीच महत्वाची भूमिका आहे. धन्यवाद. यांची जी काही महत्वाची भूमिका आहे ती महत्वाची भूमिका आहे का जे त्यांचा मोबदला त्यांना मिळावा. मात्र प्रशासनाने यांना कायदेशीर नोटिसा देखील बजावलेल्या आहेत. त्यामुळे आता प्रशासन काय याच्यातून मार्ग काढतं की डायरेक्ट धडक त्यांची कारवाई सुरू करतं हे जाता थोड्या वेळात बघणं महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान NMRDAच्या पथकाकडून नोटिसा बजावल्याची पुष्टी प्रशासनाच्या वतीनं करण्यात आली आहे. मात्र स्थानिक शेतकरी आणि गाळाधारकांचा आक्रोश दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जगण्याचा प्रश्न उभा राहिलाय आणि त्यामुळे त्र्यंबक रोडवर आंदोलनाचा तीव्र झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे, नाशिक.